गोव्यातील अर्पोरा इथल्या बर्ज बाय रोमिओ नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबर रोजी झालेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर क्लबशी संबंधित गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा देश सोडून फरार झाले होते। आता त्यांना थायलंडमध्ये अटक करण्यात आलेली असून भारतामध्ये परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी इंटरपोलने त्यांच्या विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे। भारत आणि गोवा पोलिसांनी संयुक्तपणे प्रत्यार्पणाची कारवाई वेगाने पुढे नेलेली आहे। थायलंडमधील अधिकाऱ्यांना भारताने हद्दपारीची विनंती पाठवली आहे, तर गोवा सरकारने परराष्ट्र मंत्रालयाकडे त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केलेली आहे। या आगीमध्ये मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे 7 डिसेंबरच्या मध्यरात्री 1:17 एका ॲपवरून थायलंडसाठी विमानं आणि त्याची तिकीटं बुक करण्यात आलेल्या होत्या। तेव्हा आपत्कालीन पथकं आग विझवण्याच्या आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यामुळे एकीकडे अग्निशमन दल कामावरती गुंतलेलं असताना तिथेच लुथरा बंधू देश सोडून निघण्याच्या तयारीत होते, असं पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। ते निवेदनात पाहूया। तर या तपासामध्ये एक गोष्ट आढळून आलेली आहे, ती म्हणजे लुथरा बंधूंनी 7 डिसेंबर रोजी पहाटे 1:17 थायलंडची तिकीटं बुक केलेली होती। गोव्याचे पोलीस आणि अग्निशमन दल आग विझवण्यात त्या ठिकाणी व्यस्त होते आणि आत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना आरोपी मात्र देश सोडून पळून जाण्याची तयारी करत होते, असा उल्लेख पोलिसांच्या निवेदनात पाहायला मिळतो। मात्र लुथरा बंधू फरार नाहीयेत, ते बिझनेस ट्रिपला गेलेले होते असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। तसंच दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना अटक टाळण्यासाठी अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे। दरम्यान लुथरा ब्रदर्स विरोधात गोवा पोलिसांनी अनेक कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे। यात भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNSचं कलम 105, 125, 125A, 125B आणि 287 यांचा समावेश आहे। या आरोपांमध्ये आरोपींना जामीन मिळू शकतो, मात्र जर दोषी आढळले तर सुमारे 5 वर्षांपर्यंतची शिक्षा त्यांना होऊ शकते। बरं, BNS 105 या कलमामध्ये चुकीचा हेतू नसताना झालेल्या हत्यांसंबंधी प्रकरणं येतात। IPC मधील धारा यातून आरोपीला किमान 5 ते जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दंड देखील होऊ शकतो। यानंतर आहे BNS 125 या कलमाअंतर्गत जर कुणाच्या गैरजबाबदारपणामुळे इतरांचा जीव धोक्यात येतो तेव्हा गुन्हा नोंदवला जातो। जर यामुळे मृत्यू झाला तर आरोपीला 3 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो। त्याचबरोबर 125A आणि 125B या उपकलमांअंतर्गतही आरोप आहेत। त्यानंतर आहे BNS 287 हे कलम IPCच्या 285 या कलमाच्या समान आहे। यात आग लागण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तूंची योग्य काळजी घेण्यासंबंधित नियम आहेत। गोव्याच्या त्या क्लबमध्ये अग्निशमनसाठी आवश्यक उपकरणं नव्हती आणि आपत्कालीन बाहेर निघण्याचे दरवाजेही नव्हते। जर तुमच्या चुकीनं आग लागली आणि ती लोकांसाठी धोका बनली तर 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि दंडाचा निर्णय यात होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।